नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर कामगार आयुक्तालय पदभरती 2026 याच्याविषयीची जी काही माहिती असणार आहे, ही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग जे काय असणार आहे, कामगार आयुक्तालय पदभरती 2026 असणार आहे, याच्यामध्ये आपण याच्यामध्ये जी काही जाहिरात प्रसिद्ध कधी झाली, त्याचबरोबर पात्रता, त्याच्यानंतर पदे आणि अभ्यासक्रम याविषयी काय करणार आहेत तर जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं। तर कामगार आयुक्तालय पदभरती 2026 तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एमपीसी पॅटर्न नुसार आधारित वेगवेगळ्या ज्या काही असणाऱ्या नवीन नुकत्याच बॅचेस काय करण्यात आलेले आहेत तर चालू करण्यात येणार आहेत। तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने LSO, FDA, TET टेट असेल, जलसंपदा बॅच असेल, औषध निर्माता, नगर परिषद, आरोग्य सेवक, त्याचबरोबर आदिवासी बॅच, त्याच्यानंतर तलाठी भरती, पशुसंवर्धन, ओके, अंगणवाडी स्वच्छता निरीक्षक यानी ANM, GNM, स्टाफ नर्स असेल, महिला बाल विकास, त्याच्यामध्ये CDPO असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, आरोग्य सेवक, जलसंधारण, त्याचबरोबर मृदा संधारण आणि त्याचबरोबर काय असणार तर इतर काही आणखीन महत्त्वाच्या परीक्षा या ठिकाणी आपण काय करतोय तर फोकस करून त्याच्या MPC पॅटर्न नुसार नूतन आणि नवीन प्रकारच्या काय असणार तर बॅचेस सुरू करतोय। तुम्हाला जर काही याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या बॅचेस विषयी माहिती विचारू शकताय। बघा यामध्ये काय सांगितलं जातं तर कामगार आणि रोजगार मंत्रालय या ठिकाणी निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक इत्यादी पदांच्या 78 जागा भरण्याच्या पत्रानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून काय करण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवता येत आहेत। आता ही जी काय असणारी पदभरती आहे ही स्पेशली काय असणार बघा तर क्लास 3 आणि क्लास 4 या गटासाठी असणार आहे। ओके, मग याच्यामध्ये बघा काय सांगितलं जातं तर जी काय असणार क्लास 3 ज्याच्यामध्ये टंक लेखक, लघुटंक लेखक आणि त्याचबरोबर काय सांगितलं जातं बघा तर टंक लेखक, लघुटंक लेखक आणि त्याचबरोबर काय सांगितलं जातात तर लिपिक, अशी ही काय असणार तर पद असणार। एकूण पदांची संख्या किती आहे 78 असणार आहे। याच्यामध्ये पदाचे नाव बघा, पहिला असणार आहे निरीक्षक, दुसरा लेखापाल आणि तिसरा लघुटंक लेखक। पदसंख्या 78 असणार। शैक्षणिक पात्रता, यामध्ये शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सांगितलं जातात। नोकरीचं ठिकाण सुद्धा कायम परमनंटली कोणतं असणार तर मुंबई असणार आहे। ओके, अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि ऑनलाईन अर्ज पद्धती करण्याची जी काय अंतिम तारीख असणार ही अंतिम तारीख 11 जून असणार आहे। ओके, म्हणजे लास्ट डेट कधी असणार तर 11 जूनची लास्टची डेट असणार आहे। ओके, अधिकृत वेबसाईट वरून याच्याविषयीची आपण अधिक माहिती मिळू शकतोय। बघा, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट वॅकन्सी 2026 यामध्ये निरीक्षक पदासाठी 62 जागा असणार आहेत, लेखापाल पदासाठी 12 जागा, लघुटंक लेखक याच्यासाठी किती असणार तर फक्त 4 जागा असणार आहेत। ओके, निरीक्षक पदासाठी पद हे S13 लेवलचं असून 35,400 ते 1,12,400 पर्यंत पर महिना असणार आहे। लेखापाल पदासाठी सुद्धा S13 असणार आहे, 35,400 ते 1,12,400 पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर लघुटंक लेखक पदासाठी 35,500 ते 81,100 पर्यंत काय सांगितले जाते तर वेतन सांगितले जाते। वयोमर्यादा बघा तर सर्वसाधारणतः वयोमर्यादा 18 वर्षापासून असणार आहे। कमाल वय म्हणजे जे काही खुला प्रवर्ग गट असणार 38 वर्षापर्यंत सांगितलं जातं आणि मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या जे काय असणार दुर्बल घटक असणार यांच्यासाठी 43 वर्षे काय असणार तर सवलत असणार आहे। ओके, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, कामगार निरीक्षक या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा। मग कोणत्याही शाखेतील असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्याचबरोबर इंजिनिअरिंग फील्ड मधला असला तरी चालेल, परंतु त्याची काय असणार तर पदविका पूर्ण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लेखापाल म्हणजे अकाउंटंट या पदासाठी 12 पदे सांगितली जातात। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील पदवीधर म्हणजे BCom मधून असावा आणि लघुटंक लेखक या पदासाठी 4 पद असणार ज्याच्यामध्ये उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा। लघुटंक लेखक कमाल जे काय असणार 80 वर्ड्स प्रति मिनिट। ओके, ह्याचा काय असावा तर वेग असावा टायपिंगचा, टायपिंग वेग इंग्रजी 40 ओके किंवा त्याचबरोबर मराठी किती असणार 30 मिनिट असावा असं सांगण्यात आलेलं आहे।
ओके, त्याबाबतचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. इतर आवश्यक कागदपत्र बघा, नागरिकत्व, तुम्ही भारताचा नागरिक किंवा महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असणं गरजेचं आहे. संगणक ज्ञान, तुम्हाला MSCIT किंवा CCC यांसारखे जे काय असणारे प्रमाणपत्र असणार आहेत हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा तुमचा MSCIT चा बेसिक कम्प्युटरचा कोर्स झालेला असणं गरजेचं असणार आहे. सविस्तर अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये मराठीसाठी बघा व्याकरण शब्दांचे प्रकार, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद विभक्ती प्रयोग संधी काळ, त्याचबरोबर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी विरुद्धार्थी लिंग वचन शुद्ध अशुद्ध वर्ड्स, त्याचबरोबर वाक्प्रचार आणि म्हणीमध्ये प्रसिद्ध म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग, उतारा मराठीमधील जे काही असणारं पॅसेज किंवा उत्तर दिलं जाईल त्याच्यावरची काही 3-4 मार्काचे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंग्रजी ग्रामर्स, ज्याच्यामध्ये बघा सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, त्याचबरोबर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच असेल, पंक्च्युएशन, व्होकॅब्युलरी मध्ये सिनोनॉम्स, अँटोनॉम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स अँड स्पेलिंग चेक. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्रेन्सेशन मध्ये क्वेश्चन बेस्ड ऑन द अनसीन इंग्लिश पॅसेज, म्हणजे न पाहिलेला उत्तर असणार त्याच्यावरती 3-4 मार्कासाठी काय असतील क्वेश्चन्स असतील, हे या ठिकाणी सोडवणं गरजेचं असणार आहे. ओके, सामान्य ज्ञान, याच्यामध्ये बघा इतिहास, भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक, भूगोल, भारताचा भूगोल, त्याचबरोबर महाराष्ट्राचा विशेषतः असणारे नद्या, हवामान आणि प्रमुख उद्योग, भारतीय राज्यघटना, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क, कर्तव्य, संसद, महाराष्ट्राचे प्रशासन, ग्रामीण प्रशासन आणि राज्य शासन, चालू घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्यातील चालू घडामोडी असणं गरजेचं आहे. सामान्य विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान, विज्ञानमध्ये काय असणार तर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादींचा काय असणार समावेश. चालू घडामोडी ज्या काय असणार आहेत तर लक्ष द्यायचं, MPC मार्फत ही परीक्षा घेतली जाईल, तर त्यामुळं काय असणार आहे 1 ते जवळपास 1.5 वर्षापूर्वीच आपल्याला चालू घडामोडी करायच्या आहेत. ओके, ह्या ठिकाणी ती गोष्ट महत्वाची आहे. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, याच्यामध्ये बौद्धिक चाचणीमध्ये क्रम ओळखणे, सांकेतिक भाषा, नातेसंबंध, त्याचबरोबर दिशा ज्ञान, तार्किक विचार इत्यादी घटक महत्वाचे आहेत. संख्या आणि संख्यांचे प्रकार, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, चक्रवाढ व्याज असेल, सरळ व्याज असेल, काळकाम वेग असेल आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज इत्यादीचा समावेश करण्यात आलेला असणार आहे. ओके, जर का तुम्हाला आणखीन काही या पदांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या OO अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. शिवाय स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो विचारून घेऊ शकताय. या ठिकाणी आमच्या अकॅडमी मार्फत तुम्हाला कोणत्याही प्रकारची काय असणार आहे लागेल ती मदत या ठिकाणी दिली जाईल. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची आणखीन काही अपडेट्स घेऊन आपण पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत धन्यवाद.